देवा देवा अंतरिक्ष पार्श्वनाथ भगवान की, जलो 24 भगवान की, जलो चारित्र चक्रवर्ती आचार्य श्री शांति सागर जी महाराज की, जलो परम पूज्य संत श्रोमणी आचार्य भगवान विद्यासागर जी महामणि राज की, जलो परम पूज्य आचार्य श्री समय सागर जी महाराज की, जलो परम पूज्य आचार्य श्री चंद्रप्रभ सागर जी महाराज की, जलो परम पूज्य निरापक श्रवण विद्यासागर जी महाराज की, जलो परम पूज्य मुनि श्री विशाल सागर जी महाराज की, समस्त मुनी संघ की। या ठिकाणी आपल्या या सर्व मागण्यासाठी आज दिगंबर जैन समाजाचा जो मोर्चा निघत आहे त्याला पाठिंबा देण्यासाठी श्रीमती जयश्री मदनजी पाटील, जयश्रीताई मदनजी पाटील या ठिकाणी यांचं आगमन झालेलं आहे। त्यांचं मी या ठिकाणी जैन समाजाच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत करतो। त्यांचंही नेहमी या ठिकाणी आपणा सर्वांना सहयोग असतो। तर अशा जयश्रीताई आले, त्यांनी या ठिकाणी मंचावर यावं। मी फक्त 5 मिनिटं या ठिकाणी एवढ्यासाठी घेत आहे, वेळ होत आहे। आपणासना अजून मोर्चा काढायचा आणि अजून 2-3 महाराजांना ऐकायचं पण आहे। तर शिरपूरमध्ये सध्याची वस्तुस्थिती काय आहे या संदर्भाचे 5 मिनिटांमध्ये मी प्रकाश डालणार आहे। आता सध्या काय स्थिती आहे, सर्वांना वाटतं की मोर्चे वगैरे कशासाठी आहेत किंवा हा विवाद काय आहे। मी पुन्हा सांगतो की अंतरिक्ष पार्श्वनाथ भगवंतांचा जो विवाद कोर्टामध्ये प्रलंबित असताना आपण हे का करायला लागलेलो आहे, तर एवढ्यासाठी करत आहे की जो कोर्टामध्ये विषय प्रलंबित आहे तो केवळ आणि केवळ अंतरिक्ष पार्श्वनाथ भगवान या एका मूर्तीचा विवाद आहे। त्या संपूर्ण मंदिरामध्ये 16 वेदी आहेत आणि या 16 वेदीवर 42 आपल्या दिगंबरी प्रतिमा आहेत आणि या 42 प्रतिमा विषयी कुठल्याही कोर्टामध्ये कुठेही विवाद प्रलंबित नाही आणि हजारो वर्षापासून या सर्व मूर्त्यांचं पूजन अर्चन केवळ आणि केवळ दिगंबरी परंपरेप्रमाणे होतं। त्या कोणत्याही अन्य मूर्तीवर श्वेतांबराचा कोणत्याही प्रकारचा अधिकार नाही। असं असताना 3 तासाचा जो वेळ आहे तो वेळ केवळ आणि केवळ अंतरिक्ष पार्श्वनाथ भगवान एका मूर्तीचा आहे। कोर्टाच्या आदेशामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे ओनली वन आयडॉल, म्हणजे केवळ आणि केवळ एक मूर्ती असं स्पष्ट कोर्टाच्या आदेशामध्ये सुद्धा आहे। असं असताना आणि आमच्या 42 प्रतिमा आहे, त्या 42 प्रतिमांच्यावर हळूहळू अतिक्रमण करण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे। आता तुम्ही महाराजांच्याकडे कोणी आले, आता काही महाराज याच्यामध्ये प्रयत्न करणार आहेत आणि मी सांगतो तुमच्या समोर पण कोणी पण श्वेतांबरी ज्यातले त्यातले जाणकार आहेत त्यांनी पहिला येऊन तुम्हाला सांगतील आतापर्यंत जी भांडणं झालेली आहेत ती सगळी भांडणं श्वेतांबरांचा 3 तासाच्या वेळेमध्ये झालेले आहेत आणि दिगंबरी आमच्या वेळेमध्ये येऊन भांडण करतात अशा पद्धतीचा एक आरोप आमच्यावर नेहमी आहे। तर त्यांच्या वेळेमध्ये भांडण का होतं, तर आमच्या मूर्तीवर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न ते त्यांच्याच वेळेमध्ये करतात आणि ते आमच्यापर्यंत आलं की आम्हासनी ते अतिक्रमण रोकायला त्यांच्या वेळेमध्ये आम्हासनी जावं लागतं। यासाठी आम्ही वेळेत त्या ठिकाणी गेलो अतिक्रमण रोकायला की त्यांचे भाडोत्री जे गुंड आहेत ते सगळे श्वेतांबरी पळून जातात आणि भाडोत्री गुंडांना पाठवतात आणि आमच्या लोकांना मारहाण करतात। अशा पद्धतीच्या नेहमी घटना त्या ठिकाणी घडत आहेत। आता काय चालू आहे, गेल्या 6 महिन्यात जवळजवळ 23 FIR आमच्या दिगंबरी समाजावर झालेले आहेत आणि या 23 पैकी एकही FIR अंतरिक्ष पार्श्वनाथ भगवान या मूर्ती संदर्भातचा नाही। सगळे FIR जे आहेत ते क्षेत्रपालजीची मूर्ती जी आहे त्या क्षेत्रपालजीवर अतिक्रमण करत असताना आम्ही अडवायला गेलो आणि त्या संदर्भातचे सगळे ते FIR आहेत, सगळे केसेस त्या संदर्भातचे आहेत। म्हणजे काय करतात, क्षेत्रपालजीला चांदीचा वर्क लावणे, चांदीचे डोळे लावणे, त्याला माळ घालणे अशा पद्धतीचं आणि शेंदूर ओतायची पद्धत कशी असते, शेंदूर हाताने लावायचे असते ना, बारडीनं शेंदूर ओतले जातात, त्याचे सगळे व्हिडिओ पण आपल्याकडे आहेत।
हे कशासाठी? त्या क्षेत्रपालजीच्या खाली लिहिलेलं आहे, दिगंबर जैन क्षेत्रपाल वेदी नंबर 13, आणि हे पुसून जावं म्हणून बारडी बारडीनं त्या ठिकाणी शेंदूर होतात. म्हणजे अशा पद्धतीनं जे काही भांडण चाललेलं आहे आता सध्या तिथं चाललेलं आहे. त्यानंतर पद्मावती देवी आहे, त्याच्या पूजन करण्याचा प्रयत्न करतात. वास्तविक पद्मावती देवीचा पूजन अलंकार करण्याचा अधिकार केवळ दिगंबर जैनांना आहे, श्वेतांबर जैनांना नाही, असा एक अकोला जिल्हा कोर्टाचा निर्णय पण आलेला आहे. आणि आता क्षेत्रपाल वेदी संदर्भात काय? क्षेत्रपाल वेदीच्या पूजनाचा अधिकार मागण्यासाठी हे श्वेतांबर गुजराती लोक कोर्टामध्ये गेलेले आहेत. आता मला सांगा, जी वस्तू तुमची ना आहे ती वस्तू माझी आहे हे सांगण्यासाठी तुम्हाला कोर्टात जायची आवश्यकता आहे का? तुम्हाला जर पूर्वीपासून तिथं पूजनचा अधिकार आहे तर तुम्ही कोर्टात पूजनचा अधिकार मागण्यासाठी का गेला? हा आमचा एक विषय आहे. तर अशा पद्धतीनं, आणि असं नाही आम्ही नुसतं भांडणच काढतो आणि समझोत्याचा काही प्रयत्नच करत नाही. आतापर्यंत कलेक्टरच्या सानिध्यामध्ये, पोलीस अधिकाऱ्यांच्या सानिध्यामध्ये 3-3 वेळा बैठका झाल्या, 3-3 वेळा समझोते झाले. त्यात एका समझोत्याला तर त्यांचे विमल परमहंसजी साधू स्वतः होते, त्यांची त्या कागदावर सही आहे. त्या कागदावर काय सही आहे की एक CCTV कॅमेरा दिगंबर जैन समाजाचा सुद्धा लावला जाईल, त्यांना डिव्हाइस दिला जाईल, अशा पद्धतीचा एक समझोता कलेक्टरच्या उपस्थित झालेला होता आणि त्याच्यावर स्वतः साधूने सही केलेली होती. परंतु आमासनी आजपर्यंत CCTV कॅमेरे दादागिरीच्या जोरावर लावू दिले नाहीत. एक समझोता झाला पोलीस स्टेशन, पोलीस DYSP च्या सानिध्यामध्ये, काही करार झाले. 1 महिना सगळी मंदिरामध्ये त्या करारामुळे शांती झाली. 1 महिन्यानंतर पुन्हा शेंदूर बारडीनं त्या क्षेत्रपालजीवर ओतायला गेल्यावर आम्ही अडवायला गेलो. पोलीस अधिकाऱ्यांना मी बोलवून घेतलं, पोलीस स्टेशनला असं ठरलंय आणि हा लेखी कागद आहे माझ्याकडं, ह्या कागदाप्रमाणे व्हायला लागलंय की नाही हे पोलिसांना बघावं. माझ्या हातातला कागद तिथल्या श्वेतांबरी कर्मचाऱ्यानं हिसकावून घेतलं, टराटरा फाडला, पोलिसांच्या चेहऱ्यावर फेकला आणि सांगितलं आम्हाला समझोता मान्य नाही. मग शांती कुणाला नको आहे? शांती कुणाला नको आहे? आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या, ज्या अधिकाऱ्याच्या सानिध्यात मीटिंग झाली त्या अधिकाऱ्यांच्या समोरच कागद फाडून टाकला आणि ते अधिकारी शांत. मी म्हटले काय चाललंय? मला म्हणायला लागले, काय भैया तुमचं खरं आहे, तुमची बाजू सत्य आहे, परंतु आमचे हात बांधले गेलेले आहेत, आम्हासनी वर्ण लई दबाव आहे हो. मग हे वर्ण दबाव आणणारा कोण आहे? वर्ण दबाव देणारे कोण आहेत? हा सगळा विषय आहे. म्हणून या ठिकाणी मी जास्त वेळ घेतच नाही. आता हा सध्या जो विवाद चालू आहे, जे भांडण चालू आहे ते अंतरिक्ष पार्श्वनाथ भगवान या संदर्भात कोणताही विवाद सध्या मंदिरामध्ये नाही आहे जो कोर्टामध्ये प्रलंबित आहे. परंतु दुसऱ्या मूर्तीवर विवाद उत्पन्न करणं, दुसऱ्या मूर्तीवर आता त्यांना वाटायला लागले 3 तास अंतरिक्ष पार्श्वनाथ भगवंतांना मिळालेत, ते 3 तास संपूर्ण मंदिराचेच अधिकार आम्हाला मिळालेत, अशा पद्धतीचं वर्तन त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे. अकोला जिल्ह्यामध्ये माना या ठिकाणी 3 प्रतिमा मिळाल्या. भूगर्भामध्ये 31 मार्च 2023 ला 3 प्रतिमा मिळाल्या. त्या 3 प्रतिमाचं कलेक्टरनी ताब्यात घेतलं. कलेक्टरनी ताब्यात घेऊन पुरातत्व खात्याला ऑर्डर दिलं की या मूर्त्या कोणाच्या आहेत सांगाव्यात. पुरातत्व खात्याने रिपोर्टिंग केलं की या मूर्तीवर पुरुष लिंग आहे, कोणतेही अलंकरण नाही, अशा पद्धतीचा सगळा पुरातत्व विभागाचा रिपोर्ट आला. कलेक्टरनी मूर्ती दिगंबर जैन समाजाच्या आहेत आणि दिगंबर जैन समाजाच्या ताब्यात देण्यात यावेत म्हणून ऑर्डर काढली. आणि ऑर्डर काढल्यानंतर कोर्टामध्ये गेले आणि त्या ऑर्डरला स्टे आणले आणि आज त्या मूर्त्या धूळ खात पोलीस कस्टडीमध्ये पडलेल्या आहेत. म्हणजे अशा पद्धतीनं जिथं तिथं आडवं येण्याचं काम हे लोक करत आहेत. आता त्यांनी एक लिस्ट प्रकाशित केलेली आहे. एक त्यांचं वीर के वंशज कौन हे कुठं जर पुस्तक गुजराती भाषेमध्ये आहे, त्याचं हिंदी भाषांतर आता आम्ही करायला लागलेलो आहे. ते पुस्तक कुठे मिळालं तर जरूर सगळ्यांनी वाचावं. आणि त्याच्यामध्ये दिगंबराविषयी, आचार्य विद्यासागर महाराजजींच्या विषयी, आचार्यसिंच्या विषयी असं लिहिलेलं आहे, मी सांगू शकत नाही.
काय संबंध आहे आचारसंहितेवर लिहायचा? तुमचा दिगंबर श्वेतांबर हा विवाद असताना आचारसंहिता त्या पुस्तकात टार्गेट करायचं कारण काय आहे? केवळ आचारसंहिता नाही, आचार्य पुलक सागर महाराजांच्या विषयी त्याच्यात लिहिलेलं आहे, आचार्य विमल सागर महाराजांच्या विषयी लिहिलेलं आहे, आपल्या सगळ्या दिगंबर साधूंच्या विषयी लिहिलेलं आहे. अनेक दिगंबर साधूंच्यावर टीका त्याच्यामध्ये केलेली आहे. त्याच्यामध्ये स्पष्ट म्हटलेत दिगंबर साधूंचं कोणी श्वेतांबरीने दर्शन करू नये, आपल्या विहारामध्ये असताना दिगंबर साधूंना राहायला कोणी जागा देऊ नये, दिगंबर साधूंचं कोणी दर्शन करू नये, दिगंबर साधूकडे कोणी श्वेतांबरी जाऊ नये, दिगंबर समाजाशी रोटीविटी व्यवहार करू नये, अशा पद्धतीचे अनेक चुकीच्या गोष्टी त्या ठिकाणी लिहिलेल्या आहेत. आणि आता 54 क्षेत्रांची यादी त्याच्यामध्ये त्यांनी दिलेली आहे की जी 54 क्षेत्र पहिला श्वेतांबरांची होती आणि आता ती दिगंबरांनी ताब्यात घेतलेली आहेत आणि पुन्हा आपल्या दिगंबरांच्या ताब्यातनं ह्या सगळी क्षेत्र आपण आपल्या ताब्यात घ्यायचे आहेत. काय लिहिलं? कुंडलपूर बडे बाबाचं त्याच्या मध्ये नाव आहे. कुंडलपूर बडे बाबा विषयी त्यांनी त्या ठिकाणी काय लिहिलं? बड़े बाबा जी हम आ रहे हैं, हम आ रहे हैं, नंगे नपुसकों के चुंगल से आपको छुड़ाने के लिए हम आ रहे हैं. काय म्हटलं दिगंबरांना? नंगे नपुसकों को चुंगल से छुड़ाने के लिए. अरे हिम्मत असेल तर ते बुंदेलखंड आहे, एकदा त्या श्वेतांबरीच्या काय दम असेल तर त्या बुंदेलखंडातल्या एका तरी क्षेत्रावर जाऊन दाखवावंच, त्या बडे बाबाकडे जाऊन दाखवावंच. आणखीन काय केलं? श्रवण बेळगोळ बाहुबली भगवंतांची मूर्ती, बाहुबलींची नाही, हजारो वर्षाचा इतिहास आहे बाहुबली भगवंतांच्या मूर्तीचा. काय म्हणतात? वज्रनाभीची मूर्ती आहे. वज्रनाभ स्वामींची ती मूर्ती आहे, बाहुबलींची मूर्ती नाही. आणि ते वज्रनाभ स्वामी श्वेतांबरी होते, ती श्वेतांबरी प्रतिमा आहे. 1972-73च्या काळामध्ये त्या संदर्भात म्हैसूरच्या कोर्टामध्ये त्यांनी दावा सुद्धा दाखल केलेला होता. तो दावा त्यांचा फेटाळलाय, परंतु तरी सुद्धा आता त्यांनी ह्याच्यामध्ये केलं. महावीरजी क्षेत्रावर आता दावा दाखल केलेले आहेत. आता कोर्टामध्ये तो दावा चालू आहे सध्या. यानंतर विजापूरची सहस्त्रफणी पार्श्वनाथ, आता त्यांनी मूर्ती सारखं व्हॉट्सअपवर टाकायला लागलेत. ही पार्श्वनाथ मूर्ती श्वेतांबऱ्यांची आहे, ह्याच्यावर कडदुरा कचेटा होता, हा घासून या भट्टारकांनी, चारुकीर्ती भट्टारकांनी घासून नष्ट केलं आणि मूर्ती दिगंबरांच्या ताब्यात घेतली. अशा पद्धतीचे सगळे दावे दाखल करू लागलेले आहेत. म्हणून मी म्हणतोय हा लढा केवळ शिरपूर पुरतं मर्यादित नाही. तुम्हाला वाटायला लागले प्रश्न शिरपूरचा आहे, सांगलीत का मोर्चा, असं पण काही लोक, पण शिरपूर तर मर्यादित ही लोक राहिले नाहीत. महाराष्ट्रामधल्या पैठण मुनिसुरत्नाथावर आता दावा दाखल करायचा प्रयत्न चालू आहे. महाराष्ट्रातल्या येलोरा गुफा जे पार्श्वनाथ भगवानजी वरच्या गुफ्यामध्ये आहेत ते आमचे आहेत, अशा पद्धतीचा दावा दाखल करण्याचा प्रयत्न चाललाय. महाराष्ट्रातल्या मांगीतुंगी क्षेत्रावर, महाराष्ट्रातल्या मुक्तागिरी क्षेत्रावर आता माझ्याकडे 7 क्षेत्रांची महाराष्ट्रातली यादी आहे की ज्याच्यावर दावा दाखल करण्याची त्यांची तयारी सुरू आहे. मग हा प्रश्न शिरपूर पुरता मर्यादित राहिलाय का आता? बिलकुल नाही. उद्या मी ती यादी वाचलो, ती यादी वाचताना मी बघत होतो कुठे ह्याच्यात निमिनत नगर सांगली तर चुकून नाही. तर अशा पद्धतीनं हे सगळं चाललेलं आहे. महाराष्ट्रात काय चाललं? महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री गुजराती श्वेतांबरी, महाराष्ट्राचा अल्पसंख्याक आयोग, या अल्पसंख्याक आयोगामध्ये जैन समाजाचा प्रतिनिधी म्हणून गुजराती श्वेतांबरी. महाराष्ट्र शासनानं 2550वा निर्वाण महामहोत्सव समिती शासनाच्या वतीने गठीत केली. त्या गठीत महाराष्ट्राच्या समितीमध्ये 8 लोकांची समिती, त्याच्यामध्ये 7 लोक गुजराती श्वेतांबरी आणि 1 दिगंबरी. महाराष्ट्र शासनाच्या वतीनं प्रत्येक जिल्ह्यामध्ये 2550वा निर्वाण महामहोत्सव समिती केली, प्रत्येक जिल्ह्यामध्ये केली. खासदार साहेब आपण या जिल्ह्याचं नेतृत्व करता, ह्या जिल्ह्यामध्ये पण अशी 2550वी निर्वाण महामहोत्सव समिती झाले. आपल्यासनी कल्पना आहे? कोणाला कल्पना नाही? आमच्या नेते मंडळीला कल्पना नाही. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आमचे 2 आमदार आहेत, आमच्या 2 आमदारांना कोल्हापूर जिल्ह्यात झालेली समिती माहिती नाही. महाराष्ट्र सांगली जिल्ह्याच्या समितीमध्ये 7 लोकांची समिती आहे. 7 लोकांच्या समितीमध्ये 5 लोक गुजराती श्वेतांबरी आहेत आणि 2 लोक दिगंबरी आहेत.
त्यातलं पण 2 कोणाला घेतलेत ते आता मी इथं बोलत नाही, ते दिगंबरी कसे आहेत ते, त्यांचे पण नातेसंबंध त्यांच्यामध्ये आहेत म्हणून त्यांना घेतले. हा, पाहुणा नाही, जावईच आहे. तर अशा पद्धतीनं हे सगळं चाललेलं आहे. आता नवीन महामंडळ काढायला लागलेले आहेत. ह्या नवीन महामंडळामध्ये काही नावं तिथं गेलेली आहेत. 6 लोकांची ह्या महामंडळावर अशासकीय सदस्यांची नियुक्ती होणार आहे. त्या नियुक्तीमध्ये सदस्यांची नावं कोणाची गेलेत 2 दिवसात मीच डिक्लेअर करतो कोणाची नावं गेलेत ती. कोणाची नावं गेल्यात आता माझ्याकडे यादी यायला लागल्या. सगळी त्यांचीच भरणा व्हायला लागल्या ह्याच्यामध्ये पण. आणि मग अहो महाराष्ट्रामध्ये निर्माण महोत्सवाच्या निमित्तानं तुम्ही निबंध स्पर्धा केला आणि त्या निबंध स्पर्धामध्ये तुम्ही भाषा कुठली ठेवली? गुजराती. गुजराती भाषेमध्ये महाराष्ट्रामध्ये निबंध लिहायचं म्हणजे महाराष्ट्र शासनाचं काय नाहीच. मराठी पण ठेवलं परंतु गुजराती पण ठेवलं. गुजरात सरकारनं अशी स्पर्धा आयोजित केली असती तर तिथं मराठी भाषा ठेवली असती का? नाही. म्हणून आता ह्या मोर्चाद्वारे मी आता शेवट करतोय. ह्या मोर्चाद्वारे इशारा आम्हाला हाच द्यायचा आहे. जे कोणी गुजरातीचं लांगुल चालन करत आहेत त्यांना येत्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दणका दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. आणि 1-2 नाही, मी सगळ्या महाराष्ट्रातल्या मतदारसंघाची यादी आणि त्याच्यामध्ये दिगंबर जैन समाजाचं मतदान किती आहे त्याची यादी काढल्या. मला 53 मतदारसंघ असे सापडलेत की त्या 53 मतदारसंघात 7,000 पासून 70,000 पर्यंत मतदान आमचं आहे एकेका विधानसभा मतदारसंघामध्ये. आणि आजकालच्या विधानसभा निवडणुकीत 5-7 हजार मतं म्हणजे लई झाली फिरवा फिरवीला. आणि निश्चितपणे आम्ही हे दाखवू शकतो. आणि हा मोर्चा इथं का आज हा मोर्चा केवळ सांगलीत निघत नाहीये, महाराष्ट्राच्या प्रत्येक कलेक्टर ऑफिसवर मोर्चे घेऊन चाललोय. आणि प्रत्येक कलेक्टर ऑफिसवर मी स्वतः असतोय तिथं. आतापर्यंत वाशिम जिल्हा कलेक्टर काढलं, संभाजीनगर कलेक्टर ऑफिसवर काढलं, काल कोल्हापूर कलेक्टर ऑफिसवर काढलं, आज सांगली कलेक्टर ऑफिसवर काढलोय. आता पुढचं बुलढाणा, अमरावती, अकोला हे जिल्हे तयार आहेत काढायला. आज मला अंबडच्या कार्यकर्त्यांचा फोन आलाय, भैया जालन्याची तारीख ठरवा. म्हणजे अशा पद्धतीनं सगळे महाराष्ट्रभर आता हा विषय घेऊन चाललो एवढ्यासाठी की हे अशा पद्धतीनं आमच्यावर अतिक्रमण करायला ज्यादा वेळ घेत नाहीत. महाराजजींचं या ठिकाणी आपल्या सर्वांना ऐकायचं आहे. अजून आपल्यासनी मोर्चा घेऊन जायचा आहे.